त्याचा एक आकार स्वतःच्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो मी. तर ती कधीही कुठलाही कलाकार सांगेल की आधी ती तुमच्या डोक्यात तयार होते, मग हळूहळू तुमच्या शरीरात, वाणीत याच्यातनं उतरते, एक्सप्रेशनमधनं, आविष्कारामधनं उतरते. तसं उतरवायचा प्रयत्न असतो. आणि मला स्वतःला असं अगदी सांगावंसं वाटतं की प्रांजळपणे की दरवेळेला काही नवं, काही चांगलं, वेगळं आणि आव्हानात्मक करायला मला आवडतं. दरवेळेला तसं मिळतंच असं नाही. तर तशी ही दशावतारातली भूमिका मला असं वाटतं की सुबोध खानोलकरनी लिहिलेल्या मला मिळाली. कारण दशावतार या प्रकाराबद्दल कोकणी माणसाचे रोल्स ह्याच्या आधी मी केले होते. नारबाची वाडीमध्ये केला होता. त्याच्यानंतर एका सिनेमात मी अशोक सराफच्या वडिलांचा रोल केला होता. त्यामुळे मी गोव्याचा होतो. म्हणजे कोकण गोवा बॉर्डरमधला माझं नाव पै होतं त्याच्यात. अशोकचा बाप होतो मी त्याच्यात. मर्डर मिस्ट्री वगैरे आणि विटी दांडू म्हणून सिनेमा होता. असे कोकणात बरेच केलेले आहेत. पण या सुबोध खानोलकरच्या सिनेमामध्ये दशावतार या प्रकाराबद्दल मला खरं सांगायला फार बरं नाही वाटत, पण मला कमी माहिती होती, ऐकी होती माहिती, की या निमित्ताने मला हा जवळजवळ 800 वर्ष जुना असलेला आपला ज्याला परंपरा आहे, तर तो प्रकार मला कला प्रकार मला बघायची संधी मिळाली.